अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना सहर्ष नमस्कार। नमस्कार नानी सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑक्टोबर 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। नवरात्रातला शुभ दिवस आहे आणि त्या दिवशी स्वामी समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचं रूप सदैव आपल्या डोळ्यासमोर राहावं, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, अशी प्रार्थना आपण स्वामी समर्थांच्या चरणाशी करत आहोत। त्याचबरोबर स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घ्यायचे आणि दुसरं म्हणजे स्वामी समर्थांचा जो उपदेश आहे तो उपदेश जाणून घ्यायचा आहे, खोलात जाऊन त्याचा गहन अर्थ शोधायचा आहे। अशा वेळेला चोखामेळ्याची आठवण येते। चोखामेळ्याने जे म्हटले, बहुभुकेला होतो तुझ्या उष्ट्यासाठी आलो। आता उष्ट म्हणजे काय? उपदेश आहे गुरुचा, आणि काय घेऊन आले? एक ओंजळ पुरणार नाहीये, उपदेश खूप आहे। तुझ्याकडून खूप मोठा उपदेश घ्यायची मला गरज आहे, म्हणून मी पार्टी घेऊनच आलोय, असं चोखामेळाने म्हटलंय। आणि आपण त्याच अवस्थेमध्ये आहोत की महाराजांकडून आपल्याला खूप काय जाणून घ्यायचं आहे। या नवरात्रामध्ये आपण महालक्ष्मी, महासरस्वती आणि काली माता, महाकाली यांची पूजा करतो। तिन्ही गोष्टींची गरज आहे, लक्ष्मीची गरज आहे, सरस्वतीची गरज आहे, आणि त्याचबरोबर यांचं संरक्षण करण्यासाठी महाकालीची गरज आहे। अशा या 3 देवतांची पूजा आपण या नवरात्रामध्ये संपन्न करतो। यथार्थ नवरात्राच्या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी झालेलोच आहोत आणि त्या दृष्टिकोनातून समाजाचं भान, देवाची भक्ती करता करता समाजाचं भान ठेवणं पण गरजेचं असतं, आणि अशी भक्ती देवाला जास्त आवडते। आणि म्हणून आपण यथार्थ नवरात्र हा उत्सवही संपन्न करत आहोत। आता महाकाली म्हटल्यानंतर रामकृष्ण परमहंसांची आठवण येते। खरे तर ते कालीमातेच्या मंदिरात एक पुजारी म्हणून नोकरी करण्यासाठी आले, पण भक्ती एवढी वाढली की नोकरी करणं म्हणजे पाप आहे असं त्यांना वाटलं, आणि पगार घ्यायला ते तयार नाहीत। फक्त देवाची सेवा करायची एवढ्या उत्तुंग पदावर ते जाऊन पोचले। त्याचबरोबर कालीमातेने त्यांना अशा प्रकारची शक्ती प्राप्त करून दिली की आपला हा जो वैदिक धर्म आहे या धर्माचा प्रसार जगभर झाला पाहिजे। आणि या महान कार्यासाठी रामकृष्ण परमहंसांना कालीमातेने खेचून घेतलेलं आहे। रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना तयार केलं की जगभर प्रसार कर। ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावर, आपल्या धर्माची गळचेपी होत होती, आणि धर्मामध्ये असलेले जे गूढ सत्य आहे ते समाजाला समजावं आणि समाजाची अखिल विश्वाची उन्नती व्हावी, या दृष्टिकोनातून विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी तयार केलं। या महामार्गावर जाणं नेहमी कठीण मार्ग असतो, आणि पदोपदी त्यावेळेला परमेश्वर सहाय्य करत राहतो। विवेकानंद प्रथम मूर्तीपूजाही मानत नव्हते, कारण त्यावेळेला आर्य समाज बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणे फोफावला होता। लोक नुसती देवाची पूजा करत राहतात आणि बाकी काही करत नाही, आणि म्हणून जो वर्ग सुशिक्षित होता त्या सगळ्या वर्गाला असं वाटायला लागलं की ही पूजा अर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही, आणि मूर्ती पूजेच्या विरोधात आर्य समाज निर्माण झालेला होता। त्या समाजाकडे विवेकानंद ओढले गेले होते, पण रामकृष्ण परमहंसांची आणि देवीची असलेली शक्ती महान होती की विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे नंतर खेचले गेले। आता देव नेहमी परीक्षा बघतो। जेवढे वरचे उच्च पदाला आपल्याला पदव्या आपल्याला घ्यायच्या आहेत तेव्हा तेवढ्या परीक्षा नेहमी कठीण असतात। विवेकानंद उत्तम शिकलेले होते, पण त्यांना कुठेही नोकरी लागत नव्हती। प्रचंड हुशार होते, शिक्षण होतं, पण त्यांना नोकरीच लागत नव्हती।
त्यामुळे कुटुंब कसं चालवावं हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता, गहन प्रश्न होता. आणि म्हणून एक दिवस कळवळून त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विनंती केली की तुम्ही साक्षात काली मातेशी बोलता तर तुम्ही माझी नोकरीसाठी काली मातेकडे प्रार्थना करा. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले की तू जाऊन प्रार्थना कर. रात्रीच्या वेळेला विवेकानंद देवीच्या समोर उभे राहिले. आता ही देवीची मूर्ती हजारो लोक लाखो लोक बघतायत, पण प्रत्येकाला त्या देवीच्या ह्याच्यात वेगवेगळं रूप दिसू शकतं. अशी ही महान शक्ती असते. आणि त्यावेळेला विवेकानंद नोकरीचा प्रश्न घेऊन काली मातेसमोर उभे राहिले. त्यावेळेला ते आपला प्रश्न विसरले. ही खरी पूजा, ही खरी भक्ती. आणि त्यांनी काय मागितलं काली मातेकडे? ज्ञान दे, वैराग्य दे, तेज दे. नंतर भानावर आले. मग रामकृष्ण परमहंसांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी मागू नाही शकलो. रामकृष्ण परमहंस म्हणाले जा परत जा, आज जा परत. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला. काली मातेसमोर उभे राहिल्यानंतर आपला प्रश्न विसरले. असा प्रश्न आपण विसरायला शिकायचंय महाराजांच्या समोर गेल्यानंतर. महाराजांचं रूप डोळ्यामध्ये साठवायचंय आणि महाराजांची जी महान शक्ती आहे आणि उपदेश आहे त्याचा विचार दर्शन घेताना आपल्याला आपल्या मनात आला पाहिजे. तिसरा दिवस झाला, तेच घडलं. विवेकानंद आपल्या नोकरीचा प्रश्न काली माते पुढे मांडू शकले नाहीत. ओट लागली, मूर्ती पूजेवर विश्वास नव्हता. त्या विवेकानंदांचा विश्वास काली मातेच्या मूर्तीवर बसला आणि ते अधिकच रामकृष्ण परमहंसांकडे खेचले. एक दिवस ते ट्रेननी प्रवास करत होते. समोर एक कुटुंब होतं, दोघं सेठजी त्याची बायको होती. विवेकानंद भगवे कपडे घातलेले. आपल्या बरोबर असा एक प्रवासी आहे म्हणून या सेठजीच्या कपाळावर आठ्या होत्या. विवेकानंदांची ही गोष्ट लक्षात आली. पण जो परमेश्वराशी जोडलेला असतो त्याला बाकीचे लोक काय म्हणतायत, आपल्याला दुर्लक्षित करतायत याकडे त्यांचं काही लक्ष नसतं. त्यांचं चिंतन आणि त्यांच्या कार्याविषयीच विचार त्यांच्या मनात असतात. फक्त विवेकानंदाच्या लक्षात ही गोष्ट आली होती की ते तिथे आहेत. ही गोष्ट या जोडप्याला पसंत नाही. रात्र झाली. त्यांनी त्यांचा डबा काढला, गुपचूप लपवून खाल्ला. रात्रीचे 12 वाजले. गाडी एका स्टेशनवर थांबली. पाय मोकळे करावे म्हणून विवेकानंद डब्याच्या दाराशी जाऊन उभे राहिले. 2-3 मिनिटं गेली आणि तेवढ्यात एक व्यक्ती तिथे धावत आली आणि तिच्या हातात डबा होता. आणि त्या व्यक्तीने विवेकानंदांना सांगितलं मी हे तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे. विवेकानंद म्हणाले मी तुम्हाला ओळखत नाही. ती व्यक्ती म्हणाली पण मी तुम्हाला ओळखतो. माझ्या घरी आज सकाळी देवाची मोठी पूजा झाली देवीची आणि आता संध्याकाळी सगळं आटपून मी रात्री झोपलो तर स्वप्नात काली माता आली आणि काली माताने सांगितलं की माझा भक्त उपाशी आहे, तुझ्या गावाला तो येतो आहे, तर त्याला माझा प्रसाद तू त्याला नेऊन दे तर तो प्रसाद मला खऱ्या अर्थाने पोहोचेल. आणि म्हणून मी भराभरा हा डबा भरलाय आणि मी डबे शोधत आलोय. गाडी माझ्या गावाला येते देवीने सांगितले. तर त्या काळची गोष्ट अगदी कमी गाड्या असायच्या, तासात 2-3 तासांनी ट्रेन येत असते. त्यामुळे त्यांनी सांगितलं मी प्रत्येक डबे शोधत आलो आणि आता तुम्ही मला दाराशीच दिसले. विवेकानंदांना अशा प्रकारे भूक लागलेली असताना देवीनी अशा प्रकारे येऊन सहकार्य केलं. परमेश्वर अशी अनंत हस्ते कृपा करत असतो. आता हा निवडताना नानाच्या आनंद यात्रेतला प्रसंग आठवतो. तासगावहून नाना पुढे निघाले आहेत. सकाळी 7:30 वाजता त्यांना एका चहाच्या दुकानात त्यांनी चहा घेतला. ते गृहस्थ म्हणत होते की तुम्ही एवढे पायी जाताय तर मी जेवण बनवतो, तुम्ही जेवून चालायला सुरुवात करा. नाना म्हणाले नको, आणखीन उशीर होईल, मी पुढे जाऊन माझं चहा पाणी सगळं बघेन. आणि नाना चालत राहिले. जवळजवळ दुपारचे 12:30 वाजले. दुपारची वेळ, त्यात मे महिना, कडक ऊन. नानाने विचार केला की आता कुठे सावली आहे अशा ठिकाणी जरा विश्रांती घ्यावी आणि म्हणून एक झाड शोधलं आणि त्या झाडाच्या इथे नाना जाऊन बसले.
10 ते 15 मिनिटं झाली आणि एक डोक्याला पागोट बांधलेला एक गृहस्थ तिथे आले. हातात 2 झोळ्या होत्या. एका झोळीतून ताट काढलं, नानांच्या समोर ठेवलं. दुसऱ्या झोळीतून ताट काढलं, स्वतःच्या समोर ठेवलं. नाना म्हणाले, अहो हे काय आहे? तुम्ही कोणासाठी आणलंय? मी काय तुम्हाला ओळखत नाही. दुसऱ्या कोणतरी जेवण मागवलं असेल, मी काय जेवण मागवलं नाहीये. सगळं नाना सांगतायत. ते गृहस्थ म्हणाले, तुम्हाला भूक लागलीये ना? आणि नानांनी मुकाट्याने जेवायला सुरुवात केली. ते गृहस्थ पण जेवले. त्यांनी नंतर बघितलं की वॉटर बॅग मधलं पाणी संपलंय, म्हणून ते गृहस्थांनी वॉटर बॅग घेतली, जवळ जाऊन पाणी घेऊन आले. आल्यावर त्या होत्या त्या टाळ्या आपल्या झोळीत टाकायला लागल्या. तेव्हा नानांनी सहज सांगितलं की माझा पत्ता मी तुम्हाला देतो. तुम्ही मुंबईला आल्यावर माझ्या घरी या आणि तुमचाही पत्ता मला द्या, म्हणजे तुम्हाला मी पत्र पाठवीन. त्यावेळेला ते गृहस्थ म्हणाले की तुमचं पोट अजून भरलं नाही का? आणि नंतर झरा 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 हे गृहस्थ चालायला लागले. शेतामागून शेत पार करत करत गेले. नानाने जसे पुढे उल्लेख असा केलाय की ते ज्या दिशेने आले होते त्या दिशेने न येता दुसऱ्या दिशेने ते गेले. हे अनुभव ईश्वरी शक्ती आपल्या भक्ताला देत असते. आणि म्हणून सगळ्या संतांनी सांगितलंय की कपड्या लत्याचा, जेवणा खाण्याच्या अशा क्षुल्लक गोष्टींचा विचार करू नका. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे जगीत पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. देवावर तुम्ही भार सोडला आहे तर त्याला काळजी आहे तुम्हाला काय द्यायचं आणि तुमचं पोषण कसं करायचं. उद्या आता दसरा आहे. परिवाराच्या दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस. स्वामी समर्थ परिवाराची स्थापना दसऱ्याच्या दिवशी झाली, 1 ऑक्टोबर 1979 साली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थ परिवाराची स्थापना आणि सांघिक प्रार्थनेची सुरुवात त्या दिवशी झाली. त्या दृष्टिकोनातून आपला दसरा हाही महत्वाचा दिवस. त्याच्यानंतर याच महिन्यामध्ये दिवाळी येते. साधू संत येती घरा तोची दिवाळी. आणि दसरा आपल्या तर कायम दिवाळीच असते आपल्या आयुष्यामध्ये. जे जे स्वामी भक्त आहेत, जे जे निष्ठावंत स्वामी भक्त आहेत आणि त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे आणि ते जाणून आहेत की महाराज सदैव आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सदैव दिवाळीच असते. महाराज पदोपदी तुम्हाला अनुभव देत असतात. अनुभवांची अनेक फुले सतत उमलत असतात. बहर असा वाटत जातो. त्यामुळे दिवाळी तर कायम असते. आता या दिवाळी आपण इतर लोकांपण दिवाळीचा आनंद संपन्न करणार, त्यांच्या बरोबर करणार. दिवाळी उत्सवाला संपूर्ण अर्थ आहे. नरक चतुर्दशीचा पहिल्या धनत्रयोदशी धन्वंतरीची पूजा करायची. आरोग्याचा दैव आहे. प्रथम आरोग्य पाहिजे. आरोग्य आहे तर सगळं तुम्ही करू शकता. म्हणून त्याची धन्वंतरीची पूजा. नरक चतुर्दशी नरकासुराचा वध आहे. जे जे वाईट आहे त्याचा सगळ्याचा नाश करणं आवश्यक असतं. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत ते पण सांगितलंय अर्जुनाला. काय सांगितलं? ही वाईट गोष्ट आहे, अधर्माचं राज्य आहे आणि अधर्म करणारे लोक आहेत म्हणून त्यांना तू मारायचं आहेस. आणि हे पाप कर्म नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जाळूनच टाकल्या पाहिजेत, तरच समाज आनंदी आणि सुखी राहू शकतो. आणि म्हणून अर्जुनाला सांगितलं तू मारल्यामुळे, या लोकांना मारल्यामुळे तुझ्या हातून पाप घडणार नाहीये, उलट तू स्वर्गाला जाणार आहे. म्हणून नरकासुराचा वध या दीपावलीमध्ये आपण करतो. पाडवा आणि भाऊबीज. पाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस समजला जातो. व्यापारी वर्षाच्या दृष्टिकोनातून पहिला दिवस आहे. कारण नुकतंच धनधान्य आलेलं असतं. आता आजची परिस्थिती वेगळी आहे, पुरापूर झालेली आहे, त्यामुळे धान्य नाही. पण या सुमारासच नवीन धान्य सगळं येतं. सुबत्तेला सुरुवात होते, व्यापाराला सुरुवात होते. तो पहिला दिवस पाडवा. नंतर भाऊबीज. दोन्ही आहेत. याच्यामध्ये काय आहे, स्त्री आणि पुरुष या ज्या ऊर्जा लहरी आहेत त्यांचे नाते संबंध आहेत, हे अधिक वृद्धिंगत व्हावे. कारण या पृथ्वीवर या दोन्ही ऊर्जांचं एकत्रितपणे कार्य होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून हे 2 दिवस महत्वाचे. अशा प्रकारे हा दीपावलीचा उत्सव आपण सर्वजण संपन्न करणार आहोत.
आता आपण आपल्या प्रवचनाकडे, बाकीच्या प्रवचनाच्या विषयाकडे वळूया. रामदास स्वामींनी जसं म्हटलेलं आहे की आपण जो काही जन्म घेतो तो आपल्या कर्माप्रमाणे घेतो. आपली जी काय कर्म आहेत त्यानुसार आपण जन्माला येतो आणि त्यानुसार आपली कुंडली तयार होते. मागच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आपली कुंडली मांडली जाते. जे काय कर्म घेऊन आला आहात अनेक जन्मांचं बरोबर त्याच्यावर, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही काही केलं नाही तर जसं येणार आहे आयुष्य त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडत राहतात. पण परमेश्वरांनी तुम्हाला इच्छाशक्ती दिलेली आहे आणि तुम्हाला त्याप्रमाणे कार्य करण्याची मुक्तता पण दिली आहे. असं नाही की तुला हे करायचं मी तू हेच करायचंय असं नाहीये. तुम्हाला मुक्तता ठेवली, फ्रीडम दिला आहे की इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला जे आयुष्यात चांगलं मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. आणि यासाठी तुम्हाला ईश्वर सहाय्य करायला तयार असतो. ईश्वराची ती इच्छाच आहे की तुम्ही प्रगती करा, पुण्यमार्गाने जा आणि स्वतःची प्रगती करा. आता या परमेश्वराकडे जायचं तर त्याला कसं आपण जाणार, ही एवढी महान शक्ती, आणि म्हणून परमेश्वराने सद्गुरू पाठवला आहे. सद्गुरूचं सहाय्य घेऊन तो आपल्याला दाखवतो की आपण कशी उपासना करायची आणि परमेश्वराकडे आपण कशा पद्धतीने पोचायचं. ज्याप्रमाणे नदीमधून नाव जाते, वाऱ्याच्या दिशेने जर नाव जात असेल तर तिचा वेग सहज सुलभ होतो. तसं आपण जातोय आणि आपण ईश्वराचं सहाय्य घेतलं तर आपला जीवन प्रवाह अत्यंत सुखकर होऊ शकतो. आणि म्हणून सद्गुरूचं सहाय्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायकच सद्गुरू म्हणून लाभलेले आहेत. परमपूज्य नानांनी आपल्याला स्वामी भक्ती कशी करायची ती सांगितली. मग अशी म्हटल्याप्रमाणे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतो की तुम्ही उपासना कशी करायची. अनेक देवता आहेत, त्या देवतांकडे प्रचंड शक्ती आहे. त्या देवतांच्या हातात आयुध आहेत वेगळी वेगळी, तुम्ही उपासनेने प्राप्त करू शकतात. पण ती आयुध किंवा ती शक्ती तुम्ही वापरू शकाल का, आणि म्हणून तुम्ही काय उपासना करायची, कुठच्या देवतेची कशी उपासना करायची हे आपल्याला दाखवतो तो सद्गुरू. आता सद्गुरू कसा, आता समजा एखादी व्यक्ती आहे ती मोठ्या आयआयटी मधून पीएचडी वगैरे झालेली आहे. अशी व्यक्ती काय नर्सरीच्या मुलांना शिकवू नाही शकत, आणि नर्सरीच्या मुलांना पण त्यांनी काही शिकवलेलं कळणार नाही. त्यामुळे गुरुच्या पण एक वेगवेगळ्या फायदे आहेत. नर्सरीचे शिक्षक असतात, नंतर प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, नंतर कॉलेज, त्याच्या पुढचं सगळं शिक्षण. प्रत्येक वेळेला वेगवेगळे गुरु मिळत जातात टप्प्याटप्प्याने. आणि जेव्हा विद्यार्थी अगदी प्रसिद्धीला पावतो त्यावेळेला प्रत्येक शिक्षक काय म्हणतो की हा माझा विद्यार्थी होता. नर्सरीच्या टीचरला असं नाही वाटत की आता प्रायमरीचा शिक्षक तो त्या शिक्षकाकडे शिकायला गेलाय म्हणून त्याला वाईट नाही वाटत. त्याला माहिती असतं की आता यांनी त्याच गुरुकडे जायचं आहे. तसा आपल्याला कुठला गुरु आहे हे आपल्याला शोधायला लागतं. आता स्वामी समर्थांची उपासना करणाऱ्या काही लोक असं म्हणतात की मी आधी शिर्डीच्या साईबाबांची खूप उपासना करायचो, पण काय माहिती नाही मला स्वामींच्या जवळ आलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि तेव्हापासून मी स्वामींची उपासना करायला लागलो. काही जण सांगतात मी गजानन महाराजांचा निश्चित भक्त होतो, पण कसं काय माहिती नाही आता मी स्वामींची उपासना करतो तर माझं काही चुकत नाही ना. अशा प्रकारचा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण होतो. पण असा संभ्रम मनामध्ये येऊ देऊ नका. साईबाबांची उपासना करणाऱ्या माणसाला साईबाबा पुढे पाठवतात की तू आता समर्थांची उपासना कर. म्हणजे समर्थांचा जो उपदेश आहे, समर्थ जे ज्ञान देणार आहे, जी आध्यात्मिक प्रगती करायला तुझी करून घेणार आहे, त्या पायरीपर्यंत तू पोचला आहेस, तुला समजू शकणार आहे. स्वामी समर्थ काय सांगणारे हे समजणे इतकी पात्रता तुझी आता निर्माण झाली आहे, एवढी शक्ती तुझ्यात प्राप्त झाली आहे, एवढी कर्मशुद्धी तुझी झाली आहे. आणि म्हणून हेच गुरु पुढच्या गुरुकडे पाठवतात.
आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे अंतिम टक्का, कारण साक्षात परमेश्वर आहे. स्वामींचं वर्णन ओंकार म्हणून केलेलं आहे. ओंकारामध्ये 3 शब्द आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. स्वामी म्हणजे स्वयं ओंकार. आणि अशा प्रकारचा अनुभव आपण नानांच्या आनंद यात्रेत पुस्तकामध्ये वाचलेला आहे. नाना आनंद यात्रेला म्हणजे अक्कलकोटच्या यात्रेला निघालेत. पुण्यातून रामनवमीचा उत्सव आहे. एका राम मंदिरात आहे, सदावर्तेच्या राम मंदिरात नाना आहेत. तिथे त्यांना 4-5 जण भेटले. सगळे गोंधळकर महाराजांचे निश्चित भक्त होते. गप्पा झाल्या. त्यातले जोशी नावाचे एक गृहस्थ होते. ते गृहस्थ नानांना म्हणाले की तुमचा जो रस्ता, तुम्ही ज्या रस्त्याने जाणार आहात त्याच रस्त्यावर माझं घर आहे, तर तुम्ही माझ्या घरी चला. आणि अग्रणी नानांना घरी घेऊन गेले. गेल्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव नानांना सांगितला की त्यांनी विविध देवतांची आणि गुरूंची उपासना केली. आणि एक क्षण त्यांच्या मनात असा विचार आला की आपण फक्त ओंकाराचं अनुष्ठान करावं. आणि म्हणून 5-6 वर्ष फक्त ओंकाराचा जप करत राहिले. आणि एक दिवस अशी घटना घडली की रात्रीच्या वेळेला त्यांना काही भान राहिलं नाही आणि घरातून ते बाहेर पडले. चालत चालत गेले एसटी स्टँडच्या इथे. एक त्यांना ट्रक मिळाला. ट्रकने त्यांना बसवून घेतलं, टेंभुर्णीला सोडलं. तिथे उतरल्यावर दुसरा ट्रकवाला आला आणि तो त्यांना अक्कलकोटला घेऊन गेला. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की ओंकाराची फलश्रुती श्री स्वामी समर्थ. आता दुसरा एक प्रसंग सांगते की अक्कलकोटला असा आदेश, जे जे लोक गाणगापूरला गेले त्या प्रत्येकाला अनुभव असा मिळाला आहे की आदेश अक्कलकोटला जा असा मिळाला. आणि म्हणून आता कोण श्रेष्ठ, दत्त श्रेष्ठ का स्वामी समर्थ श्रेष्ठ, मग हे करावं का ते करावं का करू नये, अशा कुठल्याही संभ्रमात पडू नका. ही सगळी एक महान शक्ती आहे. पण हे सत्य आहे की जो जो गाणगापूरला गेला त्याला पुढे आदेश महाराजांनी त्याला असा दत्ताकडून आदेश मिळाला की मी आता अक्कलकोट येथे आहे. आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळूया. तर ह्यांची जो अनुभव ओंकार म्हणजे श्री स्वामी समर्थ या गुरुची उपासना आपण सर्वजण करत आहोत. अशा शक्तिशाली महादैवताची करावीच भक्ती अति दृढतेची. तुम्ही एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोचलेले आहात. आणि त्यामुळे छोट्या छोट्या आयुष्यातल्या ज्या काही काळज्या आहेत ना त्या सोडून द्या. नानांची पुस्तकं वाचा, गहन अर्थ आहे. स्वामींच्या कथा वाचा, प्रत्येक कथेला गहन अर्थ मिळालेला आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली कुंडली आहे. त्या कुंडलीनुसार सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करतो आणि कुठच्या प्रकारची उपासना करायची आणि कुठच्या मार्गाने जायचंय ते सद्गुरू आपल्याला सांगत असतो. आणि म्हणून दुसरा काय करतो ते पण मी करतो, तिसरा काय करतो ते पण मी करतो, अशा भ्रमात राहू नका. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी उपासना दिली आहे ती उपासना आपण सातत्याने. आता जसं एखादा फ्लॅट आहे, त्या फ्लॅटचं इंटिरियर करून तो फ्लॅट सुंदर करता येतो. तशी आपली कुंडली आहे. ती कुंडली सुंदर करण्याचं काम सद्गुरू करतो. म्हणून सद्गुरूची उपासना करायची असते. पूर्ण बदल घडणार नाहीये. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी, जसं फ्लॅटचा आकार तोच राहणार आहे, एरिया तेवढाच राहणार आहे, पण तो सुंदर करता येतो. तसं आपलं जीवन सुंदर करण्याचं कार्य सद्गुरू करतो. आणि त्यासाठी सद्गुरूचे पाय धरायचे आणि सद्गुरूच्या चरणाशी लीन व्हायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण महाराजांच्या चरित्रातल्या कथा बघूया. आता या कथा आहेत, अनेक वेळा सांगितल्या गेल्या आहेत, पण प्रत्येक वेळा वेगवेगळ्या अर्थाने सांगितल्या आहेत हे लक्षात घ्या. कथा अशा आहेत की त्या कथेतून भरपूर अर्थ निघू शकतो. प्रत्येक प्रसंग आहे त्यानुसार त्याचे अर्थ निघत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून कुंडली कशी शुद्ध करतो आणि आपण कशा मार्गाने जायचं हे सद्गुरू कसं ठरवतो आणि आपण त्या मार्गाने गेलं तर आपलं आयुष्य कसं चांगलं घडतं या संबंधीची कथा आपण बघणार आहोत. आता लोकांना असं वाटतं की स्वामींनी याला असं सांगितलं, मला असं, त्याला असं सांगितलं, असं.
का? तर त्या संबंधीची एक कथा आहे. खूप गहन अर्थ आहे कथेला. त्या दृष्टीतूनच आपण आपली उपासना करताना प्रत्येक वेळा विचार करायचा आहे. एक माधव शास्त्री नावाचे गृहस्थ होते आणि सोनी म्हणून गृहस्थ. सोनी पण स्वामींचे भक्त, माधव शास्त्री पण स्वामींचे भक्त. सोनींचं पहिलं लग्न झालं, त्यांची पत्नी वारली. मग सोनींनी दुसरं लग्न केलं, दुसरी पत्नी पण वारली. आता तिसरं लग्न करावं का करू नये अशा संभ्रमात सोनी आहेत. करायची तर इच्छा आहे, पण मनात भीती आहे की 2 गेल्यानंतर परत तिसरीचं काय होईल, किंवा आपल्याला तिसरी पत्नी मिळू शकेल की नाही असा पण मनात संभ्रम निर्माण झाला असेल. असं घडू शकतं. आणि म्हणून महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले की महाराज, मी तिसरे लग्न करू का? महाराज उठले आणि निघून गेले, पाठ फिरवली. सेवकांनी सांगितलं सोनींना, सोनी साहेब तुम्ही लग्न करू नका. महाराज पाठ फिरवून गेलेत, पण सोनींच्या मनात तर लग्न करण्याची इच्छा आहे. म्हणून ते काय म्हणाले सेवकांना? महाराज नाही कुठे म्हणाले. आपण नेहमी असाच वेगवेगळा अर्थ काढत असतो आपल्या सोयीचा. आपल्याला जे जसं प्रश्नाचं उत्तर हवंय तसाच अर्थ आपण काढतो. तसं सोनींनी केलं. महाराज नाही कुठे म्हणालेत, आणि म्हणून सोनींनी लग्न केलं. लग्न केलं आणि 1 वर्षाच्या आत त्यांची पत्नी जिन्यावरून पडून अपंग झाली, बेडरिडन. आणि सोनींचं सगळं आयुष्य तिची सेवा करण्यामध्ये गेलं. आता इथे लक्षात घ्यायचंय की महाराजांनी सोनींना लग्न करू नको असं दर्शवलं. का दर्शवलं? कारण महाराजांनी त्यांची कुंडली माहिती आहे की यांच्या पत्रिकेमध्ये संसार सुख नाही, आणि त्याच्याऐवजी यांच्या पत्रिकेमध्ये सेवा आहे. आणि म्हणून महाराजांना सांगायचं होतं गुरुसेवा कर. जर लग्न नसतं केलं तर स्वामींच्या सेवेत राहिले असते आणि आयुष्य सुखाचं केलं असतं, आणि त्याचबरोबर पुण्याच्या राशी तयार झाल्या असत्या. पण सोनी मोहात पडले. म्हणून सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने कायम जायचं असतं. स्वतःचे तर्क उगाच लढवायचे नाही, याचा अर्थ असा होतो तसा. म्हणून आपल्या पत्रिकेत काय आहे त्यानुसार सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतो की तू पुढच्या वाटेनी जा. आता वाटेनी म्हणल्यानंतर नानांच्या आनंद यात्रा पुस्तकातली आणखीन एक कथा आठवते. नाना गोंदवलेच्या दिशेने जात आहेत आणि वाटेत एक चौक लागतो. तिथे मोठा दगडी फलक असतो. गोंदवले किती किलोमीटर, सातारा आधी मागे राहिलंय ते किती किलोमीटर, पंढरपूर किती किलोमीटर. आणि ती पाटी ओलांडून नाना थोडेसे पुढे गेले तर त्यांना हाक ऐकायला आली, ये इकडे ये. परत हाक आली, म्हणून नानांनी वळून बघितलं तर त्या फलकाच्या खाली एक म्हातारी बसली होती. तिने जी हाक मारली त्या हाकेमध्ये एक प्रकारची हुकूमत होती. नाही, म्हणून नाना मागे वळले. खरं तर नानांना असं वाटत होतं की आता आपण पुढे जातोय तर मागे वळू नाही, उगाच वेळ जाणार, ती काय विचारेल, बस किंमत कधी येईल किंवा काय येईल. पण तिच्या आवाजामध्ये जी हुकमत होती त्याच्यामुळे नाना मागे आले आणि विचारलं, आजी का हवंय तुम्हाला? ती म्हणाली, बस, माझं रोज पोट दुखतं, मला औषध सांग. नाना एक क्षण चक्रावले. हिला कसं माहिती की मी औषध देतो? स्वामींच्या कृपेने नाना लोकांना औषध, आयुर्वेदिक औषधं देत असत आणि अनेक असाध्य रोग बरे झालेले आहेत. पुढे नानाने तिला औषध दिलं. नानांच्या मनात औषध सांगताना विचार असा आला की जेव्हा मी पाठी बघितली तेव्हा तर ही म्हातारी इथे नव्हती, म्हणजे मला दिसली नाही. पण आता तर सत्य आहे की ही म्हातारी इथे आहे, आणि हिला कसं माहिती की मी औषध देतो? नानाने औषध दिलं आणि कसं घ्यायचं असं सगळं तिला सांगितलं. तिने प्रश्न केला, औषधाचे पैसे किती?
नाना म्हणाले आशीर्वाद, आणि मग तिने भरभरून आशीर्वाद दिला. आता याच्यामध्ये तिन्ही मार्ग नानांना दाखवलाय, लक्षात घ्या तुम्ही, की तू जे करतोयस ते बरोबर करतोयस. म्हणजे साक्षात स्वामींनीच दाखवून दिलं की तू लोकांकडून पैसे मागत नाहीयेस, तू योग्य मार्गाने जात आहेस, पुढे जा. आता मार्ग दाखवतो सद्गुरू, आपल्याला सतत मार्ग दाखवतो. स्टोरी दाखवलेल्या मार्गाने आपण जायचं. आता मी माधव शास्त्री, त्यांची पहिली पत्नी गेली, खूप उदास झालेले. त्यातून त्यांना जवळजवळ त्या काळामधलं 5,000चं कर्ज झालेलं. जरा असलेलं दुःख विसरावं म्हणून ते पण अक्कलकोटला आले. आणि ते महाराजांना नमस्कार करत असताना महाराजांनी लागली शुभमंगल सावधान असं म्हटलं आणि त्यांच्या अंगावर अक्षदा उडवल्या. लागली सेवक म्हणाले की तुम्ही लग्न करा, तुमचे लग्न होणार. माधव शास्त्री म्हणाले माझं काय लग्न होणार, मी विधुर आहे आणि मला 5,000चं कर्ज आहे डोक्यावर, मला कोण मुलगी देणार. पण सेवक होते, ते ओळखणारे होते की स्वामी जे बोलतात त्या शब्दाला काय अर्थ आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं माधव शास्त्री तुमचं नक्की लग्न होणार आहे. 4-5 दिवस महाराजांच्या सहवासात माधव शास्त्री अक्कलकोटला राहिले आणि आपल्या गावाला जायला निघाले. गावाला जाता जाता वाटेत नात्यातल्या कोण्या व्यक्तीचं गाव होतं, घर होतं. पूर्वी लोक सगळीकडे चालतच जायचे. आता वाटेतच घर लागतंय तर नातेवाईकाला भेटून जावं असं त्यांच्या मनात आलं, म्हणून ते नातेवाईकाच्या घरी गेले. आता घरात जरा गडबड चाललेली. ते जे नातेवाईक होते त्यांच्या दोन्ही मुलींची त्या दिवशी लग्न होती. मोठ्या मुलीचं लग्न लागलं व नंतर धाकट्या मुलीचं लग्न होणार होतं. पण मोठ्या मुलीचा जो नवरा होता तो वाटेत अडून राहिला होता. त्याला त्याची काहीतरी मागणी होती आणि म्हणून तो पुढे येत नव्हता. लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला होता. जर वेळेवर आला नाही तर मोठीचं लग्न झालं, नाही तर धाकटीचं पण लग्न त्यावेळेला करत नसत आणि त्यामुळे तिचं पण लग्न होऊ शकत नाही. अशा गंभीर प्रसंगामध्ये त्या मुलींचे वडील असताना समोर माधव शास्त्री गेले. आता हे नातेवाईक होते, त्यांना माहिती होतं की यांची पत्नी गेलीये आणि म्हणून ते कळवळून या माधव शास्त्रीकडे आले आणि म्हणाले की असा असा मोठा प्रसंग आलेला आहे, तर तुम्ही आता माझ्या मोठ्या मुलीशी लग्न करा. तिचं झालं की धाकटीचं पण लग्न होईल, नाही तर तिचं पण लग्न होणार नाही. माधव शास्त्रींचं लग्न झालं आणि वरदक्षिणा म्हणून त्यांना त्या मुलीच्या वडिलांनी 5,000 रुपये हुंडा दिला. आता महाराजांनी यांना काय संकेत दिला, शुभमंगल सावधान. गुरु असा संकेत देत राहतो आपल्याला. आपण जाणलं पाहिजे की आपण निर्णय काय घ्यायचो तर आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं. आता गोपाळ बुवा केळकरांची कथा सगळ्यांना माहिती आहे. शेपुडा त्यांचा मोठे रेल्वेत नोकरीला होते. ते अतिशय नास्तिक होते. आता मनुष्य नास्तिक का असतो, 2 कारणं असतात. जर अत्यंत गरिबीमध्ये असेल तर मनुष्य नास्तिक होतो की काय उपयोग आहे, देव काय देत नाहीये मला, हे हाल आहेत, एवढे कष्ट आहेत, अमुके कमुके, त्याचा देवावर अजिबात विश्वास नसतो. एखाद्याला सहज यश मिळत गेलं आयुष्यात तर त्याचा पण देवावर विश्वास नसतो. त्याला वाटतं काय माझं सगळ्या कर्तृत्वाने मी मिळवलंय. आता गोपाळबांची अवस्था अशीच होती, अत्यंत गरिबीमध्ये होते आणि पुढे असं झालं की अगदी तरुण वयामध्ये रेल्वेत नोकरी लागली. त्या काळामध्ये रेल्वेमध्ये नोकरी म्हणजे चांगला पगार, भरपूर आणि सरकारी नोकरी, त्यामुळे यश प्राप्त झालं, यश पण मिळालं आणि त्यात यश मिळालं आणि त्याच्याबरोबर लहानपणापासून नास्तिकच होते, गरिबी होती म्हणून, आणि आता यश मिळाल्यामुळे आणखी डबल नास्तिक, अजिबात देव मानणारे नव्हते. नोकरी सुरू झाली आणि त्यांना पोटाची व्याधी लागली. प्रचंड पोट दुखायचं आणि त्याच वेळेला त्यांना फिरतीची पण नोकरी होती. त्यामुळे नोकरी करणं त्यांना अत्यंत कठीण जात होतं. मनात त्यांच्या विचार आला की आता काही दिवस कोकणात जावं, कारण नोकरी आपण करू शकत नाहीये. आणि म्हणून कोकणात घरी गेले.
घरी गेलं तर काय त्यांच्या लक्षात आलं की दुष्काळात 13वा महिना म्हणतात तशी परिस्थिती घरात आहे. कारण यांचा परत जेवणखाण्याचा खर्च, यांचा पगार नाही आणि म्हणून सगळी परिस्थिती जाणून गोपाळ बुवा परत नोकरीवर आले. आजाराने त्रस्त झाल्यावर एक दिवस मात्र त्यांनी अशी प्रार्थना केली की जो कोणी परमेश्वर किंवा सद्गुरू मला या आजारातून पूर्ण बरं करेल त्याची मी अखंड सेवा करीन, त्याचं मी कार्य करीन. आणि गंमत अशी झाली की 8 दिवसातच त्यांची पोटदुखी हळूहळू कमी व्हायला लागली. अनुभव मिळत गेला आणि त्यांनी काय दवस नव्हता केला. लक्षात घ्या तुम्ही, त्यांनी काय सांगितलं, प्रतिज्ञा केली, जर मला बरं केलं तर मी आयुष्यभर सेवा करीन. प्रतिज्ञा होती आणि म्हणून बदल होतोय, आपली प्रकृती सुधारते आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता नोकरी सोडायची आणि गुरुच्या शोधामध्ये बाहेर पडायचं. देव मामलेदार नाशिकला होते. अक्कलकोट स्वामींचं नावही त्यांनी ऐकलं होतं. त्यांनी विचार केला नाशिकला जर गेलो तर घरचे लोक आपल्याला परत घेऊन जातील येऊन आणि परत नोकरीला पाठवतील. त्याच्यापेक्षा अक्कलकोटला जावं, म्हणजे कोणाला कळणार नाही मी कुठे गेलोय आणि कोणी घरचे शोधायला येणार नाही. आणि म्हणून ते अक्कलकोटला गेले. जवळ 5 पैसे होते, जास्त काय पैसे नव्हते. त्यातल्या 1 पैशाच्या खारका घेतल्या, महाराजांना दिल्या. महाराजांनी त्या खारका ठेवून घेतल्या आणि त्या कोणाला दिल्या नाहीत. पण यांच्यावर काय महाराज कृपादृष्टीने बघत नव्हते. त्यांच्याशी काहीच बोलत नव्हते गोपाळ बुवांशी. ते नमस्कार करतात तरी महाराज त्याच्यावर काहीच रिॲक्ट, महाराज काहीच बोलत नाही. तसे गोपाळ बुवा तिथे सेवेत राहत होते. तब्येतीमध्ये हळूहळू फरक पडतोय जाणवत होतं. जवळ पैसे नाही त्यामुळे अक्षरशः भिक्षा मागून जीवन जगत होते. महाराजांकडून काय अनुग्रह मिळत नाहीये तरी पण त्यांची निष्ठा बदलली नाही की आता दुसरीकडे जाऊ काय शोधायला कुठेतरी, याच्याने काय काम होत नाही. लोक असं म्हणतात आता एवढ्या दिवस हे केलंय, आता मी अमुक ठिकाणी जातो, आता दुसरं कोणीतरी मला सांगितलंय की आता इकडे जा तिकडे जा, मी आता तिकडे धावतो. तशी नव्हती वृत्ती. तसेच राहत होते. जसं रामदेव पायरीवर आपल्याला स्थान मिळावं, विठ्ठलाच्या मंदिरात ठाण मांडून राहिले, लोकांनी लाटा मारल्या तरी पण त्याची काळजी केली नाही. स्थान हवंय तसे गुरुचे चरण घट्ट धरून ठेवले, तसे हे गोपाळबुवा राहिले. एक दिवस असं झालं की रात्री स्वप्नामध्ये स्वामींनी गोपाळबुवांच्या पोटावरून हात फिरवला. वायूचा गोळा बाहेर पडला आणि गोपाळबुवा पूर्ण बरे झाले. तरी पण महाराज गोपाळबुवांशी काही बोलत नाहीयेत. गोपाळबुवा तसेच राहतायत, सेवा करतायत, भिक्षा मागतायत, जेवतायत, मिळालं तर मिळालं, मिळालं तर नाही. पुढे आता आणखीन एक कठीण प्रसंग त्यांच्यावर एक दिवस आला. गोपाळबुवांवर गुरु कधी कधी परीक्षा बघतो ती अशी की तुझी निष्ठा किती आहे, तुला मी जे ज्ञान देणार आहे, जे कार्य तुझ्यावर सोपवणार आहे ते करण्याची तुझी क्षमता किती हे गुरुला बघायचं असतं. आणि म्हणून गुरु संकट निर्माण करतो आयुष्यात, ते लक्षात घ्या. एक दिवस असं झालं की त्यांच्याकडे तर काय आंघोळीला बादली बिदली काही सामान नव्हतं. गोपाळबुवा सगळं सोडून आलेले होते. ते रोज पहाटे सगळे उठायचे आधी क्षुद्र लोक विहिरीवर जाऊन आंघोळ करायचे, कोणी बघू नये म्हणून. त्या लोकांच्या बरोबर पण हे गोपाळबुवा जायचे. त्यांचीच बादली घ्यायची आणि पाणी, विहिरीतलं पाणी काढून आंघोळ करायचं. एक दिवस दुसऱ्या एका सेवकाने हे बघितलं आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की गोपाळबुवा त्या क्षुद्र लोकांच्या बरोबर आंघोळ करतात, ते बाटलेत, त्यांना आता आपल्या बरोबर बसवायचं नाही जेवायला वगैरे, असं सगळं झालं. आणि गोपाळबुवांना अक्षरशः वाईट टाकल्यासारखं लांब जेवायला बसलो. त्या दिवशी महाराज जेवले नाहीत तरी पण कोणाच्या लक्षात आलं नाही की गोपाळबुवांना आपण असं वागवलंय म्हणून महाराज उपाशी राहिलेत, हे कोणाला कळलं नाही. आता इतक्या वेदना गोपाळबुवांनी सहन केल्या आहेत. आणि मग एक दिवस गोपाळबुवांना रात्री असं स्वप्न पडलं की ते बसलेले आहेत, बाकीचे सेवक आहेत आणि महाराज आहेत आणि तेवढ्यात 4-5 जण तलवारी घेऊन आलेत आणि या सगळ्या लोकांच्या गोपाळबुवांच्या अंगावर येत आहेत. त्यावेळेला महाराजांनी त्यांना उचलून धरलं
आणि चिपळूणच्या जवळ असलेल्या परशुरामाचा डोंगर आहे त्या जंगलामध्ये नेलं. जवळ वशिष्ठ नदीचा काठ होता आणि त्या क्षणाला गोपाळ बुवांना जाग आली. आणि जाग आली तर तिथे साक्षात श्री स्वामी समर्थ उभे होते गोपाळ बुवांच्या सोबत. गोपाळ बुवांना महाराजांनी सांगितलं की तुला आता जी जागा दाखवली त्या जागेच्या ठिकाणी जाऊन मठाची स्थापना करायची आहे. आता जंगलची, आता तो शहरामध्ये भाग आलाय, पण जंगलामध्ये नदीच्या काठावर जाऊन पादुकांची स्थापना करायला सांगितली. आणि पुढे काय सांगितलं, भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचा आहे. आता बघा, या गोपाळ बुवांना परत भिक्षा मागायला सांगितलं. पोटदुखीचा त्रास आहे, संबंध येतो, इकडे भिक्षा मागायला सांगितली आहे. का तर आणखी उरलेली कर्मशुद्धी करून द्यायची आहे महाराजांना, आणि म्हणून महाराजांनी त्यांना भिक्षा मागायला सांगितली आहे. महाराज काय कुठूनही त्याला धन करून देऊ शकत होते. अनेकांना सोनं चांदी दिली महाराजांनी, यांना पण देऊ शकले असते, पण त्यांना भिक्षा मागायला सांगितली. आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये जे जे काम कधी करायला लागतंय, जी जी जबाबदारी आपल्यावर आयुष्यामध्ये कधी येते, ते समजायचं की महाराज यातून आपली कर्मशुद्धी करतायत. रडत राहायचं नाहीये की माझं हे काम का झालं नाही. महाराजांना ते आवडणार नाही हे पहिलं लक्षात घ्या. महाराज म्हणतायत तुम्ही समर्थ व्हा. नानांनी पण अनेक वेळा तेच सांगितले की समर्थांचा भक्त हा समर्थच असला पाहिजे. तो कधी दिनवाणा रडवाणा असताना कामा नये. त्यांनी आयुष्याबद्दल कधीही काळजी ठेवायची नाही आणि कधी उगाच कुरकुर करायची नाही. मी समर्थांचा दास आहे आणि म्हणून मी समर्थ आहे असा भाव म्हणजे महाराजांची खरी भक्ती, आणि ही खरी महाराजांच्या चरणी असलेली आपली श्रद्धा. गोपाळबुवांनी त्याप्रमाणे तिथे राहायला सुरुवात केली. अक्षरशः जंगल होतं, भिक्षा मिळणं सुद्धा कठीण होतं. पण वणवण फिरवलं महाराजांनी, आणि त्या वणवण फिरण्यामधून महाराजांनी कर्मशुद्धी केली. म्हणून मी असं म्हणते, नोकरीमध्ये त्रास असेल तर कटकट करू नका. सगळं आम्हाला फक्त सुखच हवं असतं, पण मग तुमची कर्मशुद्धी कशी होणार आहे. कर्मशुद्धी तर व्हायलाच लागते, त्याच्याशिवाय तुमच्या जीवनात सुख येणारच नाहीये. ते तुम्हाला आहे ते फेडायलाच लागतं काही झालं तरी. त्याची तीव्रता सद्गुरू कमी करतोय, नाही असं नाही, पण जर तुमचा पण त्याच्यामध्ये काही सहभाग आहे. तुम्हाला सगळं, जर बघाशी म्हटल्याप्रमाणे जर सगळंच मिळालं तर माणसाला असं वाटतं मी म्हणजे कोण, म्हणजे परत अहंकाराची वाढ, म्हणजे परत दुर्गुण निर्माण होणार. म्हणून आयुष्यामध्ये असलेली जी काय संकट आहे, ज्या काय अडचणी आहे, जो काय त्रास आहे, ते महाराजांना सगळं माहिती आहे. हे ज्ञान आपल्या जवळ ठेवा, म्हणजे तुम्ही कुरकुर नाही करणार. मग कसं आयुष्य, मगाशी म्हणजे समर्थांचा जो दास आहे, जो बघतो आहे, हा सदा असतो आनंदात, सदा असतो आनंदात तृप्त तैसे मानसात. नाना म्हणतात मनात तृप्ती ठेवा, म्हणजे सगळा आनंद सगळीकडे तुम्हाला आनंद आनंदच दिसेल. आज गोपाळबुवांचा जो मठ आहे तो मोठ्या वैभवाला आलाय, तरी देखील त्यांच्या घराण्यातले पुढचे लोक भिक्षा, पाच घरी अजूनही भिक्षा मागण्याचं व्रत करतात. जे व्रत घेतलंय ते चालवलंच पाहिजे. मग समर्थांची भक्ती करायची, जे व्रत आहे ते व्रत केलंच पाहिजे. आता इथे आपण गोपाळबुवांची कथा बघितली. गोपाळबुवा जे नास्तिक होते, त्यांना आस्तिक केलं महाराजांनी. नुसतं आस्तिक नाही करून तर त्यांच्याकडून भक्ती मार्गाचा प्रसार करायचं महान कार्य करून घेतलं, कारण तशी कुंडली होती, हे लक्षात घ्या. सुरुवातीला तर म्हटलंय की आपण काय घेऊन आलोय बरोबर, त्याच्यामध्ये परमेश्वराच्या कृपेने सुधारणा होणार आहे, पण त्यानुसार आपल्याला आपलं जीवन जगायला लागतं. आणि म्हणून यांना भिक्षा मागायला लागली, कारण आधीच्या जन्मात काहीतरी केलं असेल, कोणाला जेव खाऊ घातलं नसेल, उपाशी ठेवलं असेल, काहीतरी कर्म असं घडलेलं आहे की त्याचा संबंध पोटाशी आणि अन्नाशी येतोय, भुकेशी येतोय. आता तिसरी, आता गोपाळबुवांना संसार सोडायला सांगितलं नाही, त्यांना फक्त जाऊन सांगितलं तिथे मठाची स्थापना कर. आता पुढची कथा बघणार आहोत, ते तीन मित्र आहेत त्यांची बघायची. स्वामी सुत तुम्हाला सर्वजण माहितीच आहेत. हरिभाऊ तावडे असं त्यांचं पहिलं नाव. त्यांचे मित्र लक्ष्मण पंडित,
आणि त्यांचे आणखीन मित्र एक गजानन खत्री, तिघही मुंबईमध्ये होते, व्यापार करायचे. गजानन खत्रीनी लक्ष्मण पंडित आणि हरिभाऊ तावडे यांचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायाला ते जामीन राहिले होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय बुडीत चालला होता आणि या दोघांचाही व्यवसाय बुडीत चाललेला, असे हे तिघ जण कर्जबाजारी झाले होते. त्यावेळेला गजानन खत्री एक दिवस गोविंद पंत म्हणून एक व्यापारी होते, ते नुकतेच अक्कलकोटला जाऊन आले होते आणि म्हणून त्यांनी जेवण ठेवलं होतं आणि अनेक लोकांना निमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये हे गजानन खत्री होते. त्यावेळेला जे गोविंद पंत होते त्यांनी अक्कलकोटच्या महाराजांची माहिती तिथे गजानन खत्रींना सांगितली. गजानन खत्रींच्या मनात विचार आला की आपणही अक्कलकोटला जाऊया आणि त्यांनी लक्ष्मण पंडित आणि हरिभाऊ तावड्यांनाही या महाराजांची सगळी माहिती दिली. या तिघांनी नवस केला की 8 दिवसाच्या आत जर आम्हाला फायदा झाला आमच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये तर आम्ही अक्कलकोटला नफ्याची जी काय रक्कम आहे ती घेऊन आम्ही अक्कलकोटला येऊ. आणि त्यांना बरोबर 8 दिवसात भरा फायदा झाला. कुंडली लक्षात घेतोय, त्याला झाला मला का नाही झाला, आपली कुंडली. ते आले, महाराजांनी दाखवून दिलं त्यांना, ते लोक आले आणि त्यांनी असं पण म्हटलं होतं की आम्ही दशाचे पैसे घेऊन येऊ आणि आता आम्हाला काय विरक्ती येईल, आम्ही गुरुची सेवाच करू वगैरे सगळी बोलणं त्यांचं झालेलं नवस करताना. आदल्या दिवशी रात्री राहिले तर सामान त्यांनी स्टेशनवरच ठेवलं आणि सकाळी महाराजांच्या दर्शनाला आले. आता त्यांनी सामान ठेवलं तर ते सामान गेलं चोरीला. आता महाराजांना आपल्याला त्याच्यात फायदा झाला हे सगळं सांगण्यापूर्वी त्यांनी महाराजांना काय सांगावं, माणसं कशी असतात बघा, आता तुम्हाला एवढा फायदा झाला तर सांगा ना महाराजांना फायदा झालाय आणि म्हणून आम्ही घेऊन आलोय. पण यांनी काय सांगावं, महाराजांची एवढी भेट होते. महाराजांना म्हणाले अहो आमचं सामान चोरीला गेलं. महाराज म्हणाले सुंठी वाचून खोकला गेला. काय सांगितलं, अरे तुम्ही गप्पा कसल्या मारताय वैराग्याच्या की आम्ही अशी सेवा करू तशी सेवा करू आणि प्रत्यक्षात नुसतं ते सामान एवढी क्षुल्लक गोष्ट त्याची तुम्ही एवढी काळजी करता की गुरुच्या दर्शनाला येताना आधी ते काय मिळालंय, काय सुख मिळाले त्याचा विचार न करता काय नाही ह्याचाच विचार केला. आणि म्हणून महाराज म्हणाले सुंठी वाचून खोकला गेला आणि हसले. आता या लोकांनी दशाची रक्कम मांडलेली होती. हरिभाऊ तावड्यांना महाराज म्हणाले की मला काय करायचे पैसे, तू याची चांदीचं काहीतरी तू याचं पांढरं करून आण. आणि पांढरं करून आण म्हणजे चांदीची काहीतरी गोष्ट घडून. गजानन खत्रींना सांगितलं तू डोक्याला धोतर बांध. गजानन खत्रींनी व्यवसाय करावा आणि कुटुंब वत्सलगुण राहावं असा आदेश महाराजांनी त्या दृष्टांतातून दिलेला आहे. लक्ष्मण पंडिताला सांगितलं की डोक्याला रुमाल बांध म्हणजे तू व्यापार कर. आणि हरिभाऊ तावड्यांना मात्र सांगितलं की याचं पांढरं करून आण. हे लोक मुंबईला परत आले. 8 ते 15 दिवस झाले आणि या तिघांनाही चैन पडेना. आणि म्हणून हरिभाऊ तावड्यांनी स्वामी चांदीच्या पादुका बनवल्या आणि ते महाराजांकडे तिघही जण दर्शनाला आले. महाराजांनी लागलीच त्या पादुका घेतल्या आणि आपल्या जवळ ठेवल्या. 14 दिवस त्यांनी त्या पादुका स्वतः वापरल्या, कोणालाही हात लावायला देत नव्हते. महाराज म्हणायचे हे माझं आत्मलिंग आहे. 14 दिवसानंतर एक दिवस रात्री हरिभाऊ तावड्यांच्या बरोबर महाराज रात्री बोलत होते आणि बोलणं चालत असताना महाराज चटकन उठले आणि उशाखाली असलेली भगव्या रंगाची त्यांची चाटी त्यांनी बाहेर काढली वस्त्र आणि ते हरिभाऊ तावड्यांच्या अंगावर फेकलं आणि सांगितलं की संसार पुरे झाला, आता या पादुका घे आणि दर्या किनारी जाऊन मठाची स्थापना कर. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी त्या पादुका हरिभाऊंना दिल्या आणि त्यांना म्हणाले की तू माझा सूत. आणि त्या दिवसापासून हरिभाऊ तावडे स्वामी सूत या नावाने ओळखायला लागले आणि गिरगावमध्ये त्यांनी मठाची स्थापना केली. स्वामींनी त्यांना पादुका दिल्या. जो व्यापार करू शकेल
त्याला व्यापार करायला सांगितला. जो संसार करू शकणार आहे त्याचा संसार उत्तम करून दिला आणि जो अध्यात्माकडे वळू शकेल, संसार सोडायला लावला आहे त्यांना. हरिभाऊ तांडेंना संसार महाराजांनी सोडायला सांगितला आणि संन्यास घ्यायला सांगितलं. आता त्याला संन्यास सांगितला म्हणून कोणाला वाटेल मी पण संन्यास घेतो. आता जेव्हा दादांनी नोकरी सोडली आणि हे कार्य सुरू झालं तेव्हा येणारे काही अडीजण होते, त्यातले एखाद दोन असे तरुण निघाले होते, हो दादांनी नोकरी सोडली तर मी पण नोकरी सोडतो. अरे ही अशी गोष्ट आहे का? पण अशी गंमत असते की त्यांनी तसं केलं म्हणजे मी पण तसं केलं म्हणजे मी पण तसा मोठा हवीन असं नाहीये. गुरु मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु तुम्हाला योग्य दिशा दाखवतो, त्या दिशेनुसार त्याच्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही गेलात तर तुमचं आयुष्य सुखी होतं. आयुष्यात जर अनेक अडचणी येत राहिल्या तर दुसरा अर्थ हा पण आपण काढू शकतो की आपला मार्ग तर चुकत नाहीये ना, आपण घेतो ते निर्णय चुकीचे घेत नाही ना, हा पण गहन विचार करण्याची गरज असते. लक्षात घ्या. आता आपण बाळप्पांची गोष्ट बघूया. बाळप्पा अत्यंत श्रीमंत घराण्यामधले होते, पण त्यांना वैराग्य आलं. कुंडली होती जशी वैराग्याची ओढ होती. अध्यात्माकडे वळावं, गुरुची सेवा करावी असा ध्यास घेऊन घराच्या बाहेर पडले. प्रत्येक स्थानावर थोडे थोडे दिवस राहिले, 2-3 दिवस. मग त्यांना जाणवलं की नाही हे स्थान आपलं नाही, हे स्थान आपलं नाही, इथे आपली उपासना होऊ शकत नाही. असं करत करत अखेर ते अक्कलकोटला आले आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांना त्या क्षणाला जाणवलं की हे माझं सेवा करायचं स्थान माझं हे आहे आणि म्हणून ते तिथे स्थिरावले. महाराजांचं आंघोळीचं पाणी काढणं, महाराजांचं आंघोळ वगैरे बघणं या सगळ्या गोष्टी बाळप्पा सेवा म्हणून करत असत. अत्यंत सधनाशा कुटुंबात जन्म घेतलेले बाळप्पा स्वामींच्या इथे अशा प्रकारची पण कामं, सगळी हलकी कामं पण करत होते. जपजापेही अनेक करत असत. बाळप्पा करत असलेली उपासना आणि बाळप्पांचं एकंदर जे काय वागणं होतं ते सगळे बघून चोळप्पा आणि सुंदराबाईंना थोडा त्रास व्हायचा, कारण बाळप्पा महाराजांचा लाडका होता. आणि मग असूया निर्माण झाली. आता स्वामींच्या चरणाची सेवा करणाऱ्या माणसात सुद्धा मत्सरणी असूया निर्माण होऊ शकते. आणि त्यांनी बाळप्पांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर विषप्रयोग झाला. आणि त्यावेळेला महाराजांनी जाणलं की हे झाड आता इथे मोठं नाही होऊ शकत आहे. आणि म्हणून बाळप्पाला स्वतंत्र मठाची स्थापना करायला सांगितली आणि अक्कलकोट मध्येच महाराजांनी त्यांना मठांची स्थापना करून घेतली आणि तो मठ म्हणजे गुरुमंदिर मठ. आता बाळप्पाची अशा प्रकारे महाराजांनी सेवा करून दिली की बाळप्पा आलेले आहेत त्यांना त्यांच्या गावाला ते परत पाठवलं. त्यांना आपल्या स्थानाच्या जवळ स्थान दिलं. आता प्रत्येकाला तावडे त्यांना मुंबईला पाठवलं. प्रत्येकाला वेगवेगळे आदेश महाराजांनी दिलेले आहेत, कारण तो काय करू शकतो, त्या तो बरोबर काय घेऊन आला आहे आणि तो काय करू शकतो हे महाराज जाणतात आणि त्यानुसार महाराज आदेश देत राहतात. ठाकूरदास बुवांची गोष्ट माहिती, आपण अनेक वेळा बघली. कस्तुरीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातला गुढार्थ संकेत लक्षात घ्या. ठाकूरदास बुवा उत्तम भजन आणि कीर्तन करत असत. अगदी लोकांना रंगवून टाकत असत आणि ते अत्यंत भक्तीत रमलेले होते. पण अचानकपणे त्यांच्या अंगावर कोड आलं आणि एवढं कोड आलं की ते चेहरा पण विद्रूप दिसायला लागला आणि मग त्यांना लोकांच्यात वावरायला लाज वाटायला लागली. आणि म्हणून ठाकूरदास बुवांनी निर्णय घेतला की आता देहत्याग करायचा आहे आपण. पण देहत्याग करण्यापूर्वी, काशीला जाण्यापूर्वी ते दत्तभक्त होते आणि म्हणून आपण गाणगापूरला जाऊया. तिथे दत्ताची 2-3 दिवस सेवा करू आणि मग काशीला जाऊन आत्महत्या करायची असं ठरवून ते निघाले. निघताना त्यांनी दत्तांच्या पादुकांवर वाहण्यासाठी कस्तुरी घेतली होती. गाणगापूरला आले, 2 दिवस राहिले. तिथल्या सगळे सेवक त्यांना ओळखणारे होते. त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की मी आता अशी आत्महत्या करणार आहे, उद्या सकाळी ते निघणार. आदल्या दिवशी रात्री सेवक म्हणाले की आज तुम्ही भजन कीर्तन करा. त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी केलं आणि त्याच रात्री ठाकूरदास बुवांना संकेत मिळाला. दत्तांनी संकेत दिला
की तू अक्कलकोटला जा. ठाकूरदासबाबांच्या मनात आलं की आता दत्त मला ठाकूरदासला कशा अक्कलकोटला कशाला पाठवतायत. दत्त महाराज मला तिकडे काय सांगतात, तिथे काय आहे, तिथे जाऊन माझा प्रश्न काय सुटणार आहे, असा संदेह मनामध्ये आलेला आहे. दत्त महाराज जर बरं करू शकत नाही तर आणखीन पण मला बरं करणार असा बराच संदेह आलाय. पण तरी पण गुरुची आज्ञा आहे, दत्ताची आज्ञा आहे आणि म्हणून हे अक्कलकोटला आले. येतात मनात काय संभ्रम आहे, इकडे स्वामी जाणतातच आहेत, तिथे येत आहेत आणि त्यांच्यामध्ये मनामध्ये संदेह आहे की इथे येऊन मला काय मिळणार आहे, मी काय बरा होणार आहे, मी कशाला देईल, मला कशाला दत्ताने इथे पाठवले, असा अधिक संदेह मनामध्ये घेऊनच आलेत ते. आणि म्हणून महाराजांनी लागलीच पहिला प्रश्न त्यांना विचारला, हमारी कस्तुरी कहा है. प्रश्न ऐकल्याबरोबर ठाकूरदासबाबांच्या मनात असलेले जे काय अनेक संदेह होते की इथे काय आहे ते त्याचा जाणवलं की इथे काय शक्ती आहे ते शरणागत झाले त्या प्रश्नाच्या यांनी सुधारले. आणि मग तिथे सेवेला तिथेच राहिले 2-3 महिने. ठाकूरदास बुवांची काय होती, भक्ती खूप होती आणि त्यामुळे त्यांना स्वामींचा जो काय अनुग्रह मिळाला पाहिजे तो लवकर मिळाला. गोपाळ बुवांना 2 वर्ष काढायला लागली कारण ते नास्तिक होते, बरोबर. पण यांची काय होती, सेवा बरीच होती. ठाकूरदास बुवांनी बरीच दत्त सेवा केलेली होती आणि म्हणून अवघ्या 2 का 3 महिन्यात अशी घटना घडली की महाराजांनी त्यांच्या अंगावर एक जळतं लाकूड फेकलं आणि ठाकूरदास बुवा पूर्ण त्या रोगातून पूर्ण बरे झाले. आता इथे जळतं लाकूड फेकलंय, काय आहे तर कर्मशुद्धी केली आहे, कर्म जाळून टाकलंय. जे कोड आलंय ते काही कर्मामुळे आलंय. कदाचित अनेक लोकांना त्यांचा असलेला जो काय मोठे नावलौकिक झाला तोही सहन झाला नसेल आणि त्यातून द्वेषही लोकांच्या मनात निर्माण झाला असेल, मत्सर निर्माण झाला असेल, म्हणून पण हा कर्मभोग त्यांना आले असतील आणि म्हणून हे कर्मभोग जाळून टाकण्यासाठी सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी त्यांच्या अंगावर जळते लाकूड फेकले. आता जळते लाकूड फेकलं की रोग बरा होईल असा अर्थ याच्यातून काही काढायचं हे लक्षात घ्यायचंय. प्रत्येक गोष्टीला संकेताला वेगवेगळा अर्थ आहे. मागच्या वेळेला मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, योगानंद सरस्वतींच्या गुरुच्या संबंधीची होती की त्यांनी एकदा एका आजारी माणसाला की जो अगदी मरणासन्न झालेला आहे, ह्याला फक्त 7 त्याच्या बेबीमध्ये फक्त 7 तेलाचे थेंब घालून पूर्ण बरं केलं. त्यावेळेला योगानंदांच्या गुरुंनी योगानंदांना हसत सांगितलं की याचा अर्थ असा नाही की तू सगळीकडे तेल घेऊन फिरायचे आणि तेलाचे ड्रॉप घेतले की रोगी बरा होतो असा त्याचा अर्थ घेऊ नकोस. तसं या कथेचं लक्षात घ्यायचंय की जळते लाकूड त्यांच्या अंगावर फेकले. ठाकूरदास बुवांची कर्मशुद्धी फक्त 2 का 3 महिन्यात झाली. ठाकूरदास बुवांना महाराजांनी पादुका दिल्या आणि त्यांना हे सांगितलं की समुद्र किनारी जाऊन माझ्या मठाची स्थापना कर आणि त्याप्रमाणे त्यांना भक्ती मार्गाला लावलं महाराजांनी. आता काही गोष्टी अशा आहेत की किमयागार होता, तो सोनं बनवायचा. आता खरं तो संन्यासी होता, अनेक त्याचे शिष्य होते, पण सोनं बनवायचा सिद्धी प्राप्त झाली होती आणि त्या सोन्यातून तो मजा मारायचा. आपल्या जे शिष्य होते त्यांना पण त्यांनी तेच वेड लावलं, तो मजा मारायची फक्त. तो जे हे काय करत होता ते अत्यंत चुकीचं करत होता. म्हणून जे वामन बुवा होते ते त्यांना सांगायला गेले की अरे तू चुकीचं करतोय, अक्कलकोट स्वामींना हे असं आवडणार नाही वगैरे, तेव्हा तुझे कोण स्वामी वगैरे असं करून त्यांनी त्याची खिल्ली उडवलेली होती. एक दिवस वामन बुवा परत त्या किमयागाराकडे गेले. नाशिकला होता हा किमयागार. त्यावेळेला त्याला बघितल्याबरोबर हा किमयागार लागलीच मोठा दगड वामनरावांच्या डोक्यात घालण्यासाठी घेऊन पुढे गेला. तोच दगड या किमयागाराच्या अंगावर पडला. किमयागार बेशुद्ध झाला आणि जेव्हा जाग आली तेव्हा अक्कलकोटचा स्वामी सच्च आहे असं त्यांनी म्हटलं आणि वामन बुवांकडून सगळी माहिती काढून तो अक्कलकोटला आला
अक्कलकोटला आल्यावर महाराजांनी बोलले त्याला की काय सोनं बनवतोस काय, सगळ्या सोन्याचे कोळसे होतील. आणि स्वामींनी त्याला तिथे असलेले जे लिंबाचं झाड होतं त्या लिंबाचं झाड सोन्याचं आहे दाखवलं आणि जमिनीवरही सगळी सोन्याचा रस पाझरत आहे असं चित्र दाखवलं. की आगाराचा जो मूळ स्वभाव होता सिद्धीच्या मागे लागून लोकांना चैन करायला लावायची, त्याच्यात मत परिवर्तन घडवलं महाराजांनी. जशा वाल्या कोडीचा वाल्मिकी झाला तसा या किमयागाराला महाराजांनी शुद्ध केलं, त्याची वृद्धी करून घेतली आणि त्याच्याकडूनही महाराजांनी नंतर भक्ती मार्गाचा प्रसार करून घेतला. घडायचं होतं त्याच्याकडून हा बदल घडणं या जन्मात शक्य होतं आणि म्हणून ते महाराजांनी केलं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला महाराज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळं कर्म वेगवेगळं कार्य देतात. आपल्या नानांना पण श्री स्वामी समर्थांनी कुटुंबातच राहून भक्ती मार्गाचा प्रसार करायला सांगितलं. नाना कुटुंब वत्सल होते, कुटुंबाची एकरूपता होती आणि कुटुंबातल्या व्यक्तींचा नानांना पूर्ण पाठिंबा मिळेल ही महाराजांना खात्री होती. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की नानांनी जे कार्य केलं त्या पाठीमागे नानींची जो त्याग आहे तो फार मोठा त्याग आहे. कठीण परिस्थितीमध्ये अत्यंत धीराने नानी सदैव नानांच्या पाठीशी राहिल्या, कधी डगमगल्या नाही किंवा कधी कुरकुर केली नाही की हे सगळं काय चाललंय. सुरुवातीचा काळ नेहमीच कठीण परिस्थितीचा असतो, प्रसंगाचा असतो. महाराज सगळं काय एकदम देऊन टाकत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे की किती श्रद्धा अधिक अधिक दृढ करण्यासाठी परमेश्वर सद्गुरु ही परीक्षा बघत राहतो. आणि नानांना कुटुंबात राहूनच मठाची स्थापना करायला सांगितली, जागा दाखवून दिली. जशी गोपाळबुवांना कोकणात जाऊन सांगितलं तसं नानांना लोणावळ्याची जागा स्वामींनी सांगितली की मुंबई पुण्याच्या मध्ये निसर्गरम्य ठिकाणी मला आणून बसव, मला बजबजपुरीतून बाहेर काढ, हे स्वामींचे शब्द आहेत. कारण त्यांना शांत असं ठिकाण स्वामींना आणि त्याचप्रमाणे हे निसर्गरम्य ठिकाणी अत्यंत शांत असा मठाची स्थापना श्री स्वामी समर्थांनी नानांकडून करून घेतली. स्वामींचे आणखीन अनेक शिष्योत्तम आहे. प्रत्येकाला महाराजांनी वेगळा वेगळा मार्ग दाखवला आहे. लक्षात ही गोष्ट घ्यायची आहे की एकाला असं का सांगितलं आणि दुसऱ्याला असं का केलं किंवा याला हे का दिलं आणि मग मला का नाही दिलं असा मनामध्ये कधी विचार आणू नका. आपल्याला काय योग्य आहे हे महाराज जाणतात, हा दृढ विश्वास कायम ठेवा. आणि महाराज आपल्याला धरून आहेत. आता करीशीचाच विषय निघाला, कोणीतरी बाई म्हणाल्या की हो मी महाराजांना पकडूनच ठेवलेलं आहे. मी म्हटलं बरोबर आहे, सगळ्यांनीच महाराजांना पकडलं आहे आणि महाराज एकाच वेळेला अनेक सर्वांचीच काळजी घेत असतात. कुणाला इथं मिळतोय त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला तिथे पण त्याचा अनुभव महाराजांचाच अनुभव मिळतोय. अशी ह्या महान शक्तीचे आपण उपासक आहोत लक्षात नाही. आपण कुठे आहोत याचा विचार करा. माझ्याकडे काय नाही याचा विचार आपण करत राहतो. सदैव आमच्या डोक्यामध्ये विचार, हा प्रश्न सुटला नाही, हा प्रश्न सुटला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. अरे पण महाराजांनी काय काय दिलंय तुम्हाला हे नाही आम्ही लक्षात घे. आपल्या नशिबात काय होतं आपल्याला काय माहिती, आपल्या कुंडलीत काय होतं आपल्याला काय माहिती आणि कुठे महाराजांनी आपल्याला आणून सोडलंय. हा विचार नेहमी करा तुम्ही की महाराजांनी आपल्याला नक्कीच, त्यांची आपण जर भक्ती करतोय तर महाराज आपला स्तर उचलून सोडणारच. महाराजांना आपला भक्त नेहमीच आनंदी झालेला आवडेल, त्यांनी प्रगती केलेली आवडेल. पण कुठच्या टप्प्यापर्यंत तो चालू शकतो यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि म्हणून कर्मशुद्धी करून घ्यायची आहे. पण कर्मशुद्धी बरोबर पुण्याच्या राशी पण निर्माण करायच्या या जन्मामध्ये हे कोणी लक्षात घेत नाही. आई मग म्हणतात मी एवढी उपासना केली, मी एवढी उपासना केली, मी उपासना केली. उपासना करा, पण उपासनेबरोबर पुण्य कर्म करत राहा. आणि म्हणून नाना रामदास स्वामी जे म्हणतात सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदैव या गोष्टीचा ध्यास लागलेला असतो. आम्हाला ध्यास लागलेला असतो फक्त माझं मंगल व्हावं. पण परमेश्वर हा अखिल विश्वाचा आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक, तुकाराम महाराज म्हणतात जवळ काही नाहीये, फक्त भक्ती आहे, विठ्ठलाची भक्ती आहे मनामध्ये फक्त. आणि म्हणूनच एवढा महान विचार ते करू शकतात की आनंद भरीन तिन्ही लोक,
असं ध्येय आहे ते देवाला आवडणार नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये सतत पुण्य करत राहण्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. उपासना तर करायची आहेच, पण उपासनेबरोबर नानांनी जे सांगितलं आहे की सत्कर्म करा, दुसऱ्यासाठी चांगलं, दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी ध्यास घ्या. म्हणून जप दिलाय, खूप महान जप आहे. सकल जन हिताय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः. तेवढा महान विचार आहे त्याच्यामध्ये. आणि अनुभव सांगते की जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, काही संकटात असते, त्यावेळेला आपण आपल्या संस्थेचे जे कार्यालय आहे ठाण्याच्या इथले मयुरेशमध्ये, त्या ठिकाणी अनेक भक्त एकत्र करून आपण श्रमण मंडळाचा कार्यक्रम करतो. आणि असा कार्यक्रम केल्यानंतर त्या व्यक्तीला जो काय आजार असून त्यातून ती व्यक्ती बरी होते, असा अनुभव अनेक वेळा संस्थेने घेतलेला आहे. उपासना कोणासाठी? दुसऱ्यासाठी करायची आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी उपासना करता तेव्हा देवाला आनंद होतो की अरे याचं मन किती शुद्ध आहे, हा स्वतःसाठी काही मागत नाहीये, पण हा दुसरा सुखी व्हावा म्हणून प्रयत्न करतोय, म्हणजे याचे विचार किती उन्नत आहे. आणि म्हणून परमेश्वराला अत्यंत आनंद होतो. आणि परमेश्वराचा आनंद म्हणजे तो कृपेचा वर्षाव आपल्यावर होतो. आणि म्हणून म्हणते की पुण्याच्या राशी निर्माण करण्याकडे लक्ष द्या. आपण कसं वागतोय, दिवसभरात आपण काय केलं, आपल्या हातून काय चांगल्या गोष्टी घडल्यात, आपण काय चुकीचं वागलोय, या सगळ्याचा अभ्यास या उपासनेमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. गुरुसेवेलाच प्राधान्य द्यायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये गौण आहे, पण हे आमच्या लक्षात येत नाही. पहिलं प्राधान्य द्यायचंय ते गुरुसेवेला. ज्या ज्या गुरुच्या ठिकाणी तुम्ही आहात आणि ज्या गुरुची कृपा आपल्यावर व्हावी असं तुमची इच्छा आहे, त्या गुरुचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी तुम्हाला घरातल्या सगळ्या अडचणी दूर ठेवून त्या कार्यासाठी पुढे येता आलं पाहिजे. तर गुरुकृपा लवकर त्वरित होते, हे लक्षात घ्या तुम्ही. गुरुसेवेला अत्यंत महत्व आहे. आता साधा आजचा आपला हा कार्यक्रम आहे, प्रार्थनेचा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये आपण काय, आपली जबाबदारी आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंच आहे आपल्याला, काही झालं तरी. हा ध्यास सातत्याने हे जर तुम्ही करत राहिलात तर परमेश्वराची कृपा होते. जे जे गुरुचं कार्य आहे त्या त्या कार्यामध्ये, उत्सवामध्ये सहभागी तुम्ही होत राहिलं पाहिजे. मग गुरु आपोआप तुमच्यावर सहज कृपा करू शकतो. आम्ही म्हणणार आता काय या महिन्यात काय जमत नाहीये, हा उत्सव एका लोणावळ्याला ठीक आहे, पण आता काय मला जमणार नाही, मला अमुक ठिकाणी जायचंय, माझी अमुक कामे नाही. विचार करू नका, असा मनात आणू नका. खर्च होतो हा विचार तर आयुष्यात तुम्ही गुरुसेवा करताना करूच नका. हा मी माझा स्वतःचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगते. या कार्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींसाठी मला धावपळ करायला लागत होती, आम्हाला दोघांनाही नोकरी सांभाळून शिवाय हे काम, आई वडील या सगळ्यांचं बघता बघता या कार्यासाठी जीवपळ धावपळ करायला लागली. त्यावेळेला जो जो काय खर्च झाला त्याचा कधीही मनामध्ये हिशोब आला नाही. वेळ तर द्यायचाच आहे, पण खर्चाचा पण विचार केला नाही. आणि मग अनंत असते महाराजांची कृपा होतच राहिली. आयुष्यातले जे काही मी तुम्हाला माझ्या प्रवचना आधीच्या ह्याच्यामध्ये अनुभव आयुष्यातले सांगितले, ते अनुभव कसे कसे आले, तुम्हाला कसे मिळतात, असं त्या गृहस्थांनी विचारलं एकाने मला. आता त्याचं उत्तर आज तुम्हाला सहज बोलता बोलता दिलं जातंय. का घडलं? तर गुरुसेवा केली म्हणून अनुभव मिळत गेले. अनुभव मिळावे म्हणून गुरुसेवा नाही केली, हे पण लक्षात घ्यायचंय. आवड होती, श्रद्धा होती, जाणीव होती की हे करणं गरजेचं आहे, आपल्याला हे केलंच पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. आयुष्यातली हौस मौस सुद्धा उगाच तिकडे तिकडे फिरत राहण्याला काय अर्थ नाहीये. जीवनात सुखी व्हायचंय तर गुरुसेवेला प्राधान्य दिलं पाहिजे. गुरुच्या कार्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि गुरु कार्यासाठी जो काय खर्च तुमच्या पडेल तो खर्च स्वतःच्या खिशातून करायला तुम्ही सिद्ध राहा. नानांनी सोडली ना नोकरी, विचार केला नानांनी माझ्या मुलांचं कसं होणार आहे. एवढा विश्वास महाराजांवर टाकला की महाराज कुटुंबाचं बघतील आणि सगळं सगळं व्यवस्थित शिक्षण झाली, सगळं व्यवस्थित पडलं, कुठे काही काळजी नाही करायला लागली.
म्हणून माझं कसं होईल हा विचार सोडा. माझं सगळी काळजी परमेश्वरच घेणार आहे, सद्गुरु श्री स्वामी समर्थ घेणार आहेत. हा विचार मनामध्ये सदैव जर तुम्ही ठेवलात तर आयुष्यात तुमच्या संकट येणार नाहीत, कृपेचा वर्षाव होईल. हे मी तुम्हाला अभिमानाने सांगते, हे माझ्या अनुभवाचे बोले, ते लक्षात घ्या तुम्ही. गुरु कृपा करण्यासाठीच तर गुरु बसलेला आहे, पण तुमच्याकडून त्याच्या काही अपेक्षा आहेत, कारण त्याला कार्य पुढे न्यायचं आहे गुरुला. अनेकांपर्यंत ही भक्ती पोचवायची गुरुला. फक्त तुम्ही सुखी झाले म्हणजे झालंय असं नाही आहे. ही जी आता मुंबईची एवढी अफाट लोकसंख्या आहे, एवढी लोक आहेत, त्याच्यात कितीतरी लोक त्रस्त आहेत, या सर्वांपर्यंत स्वामींची भक्ती पोचली पाहिजे. आणि त्या स्वामींची भक्ती पोचल्यानंतर ते सुखी होतील. हे स्वामींना करून द्यायचं, हे स्वामींना हवंय, आणि ते आपलं काम आहे. की भक्ती मार्गाचा प्रसार करायचा आहे. माझ्या पुरतच ठेवून दिलं आणि माझं मी केलं की संपलं माझं, आणि मग महाराजांनी मात्र माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवत राहावे अशी अपेक्षा करायची. हे चुकीचं आहे. सुखी व्हावे सारे जन तेथे धावे, जनार्दन नानांनी स्वामींचं वर्णन करताना म्हटलेलं आहे. आणि त्याच कार्यासाठी तर स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परमेश्वरांनी मानवी देह धारण केलेला आहे, तो त्याच कार्यासाठी केलेला आहे. सुखी व्हावे सारे जन, मानवाचे रूप न जाणे निर्गुण, म्हणून सगुण प्रगटले. नानाजी स्वामींचं वर्णन काय, का आला परमेश्वर इथे पृथ्वी तलावर की निर्गुण निराकार भक्ती करता येत नाही, ती करणं कठीण असतं. भगवद्गीतेत अर्जुनाने एकदा प्रश्न विचारला श्रीकृष्णाला की तुला कुठचा भक्त जास्त प्रिय आहे, तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिलेलं आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये ते आले, जो भक्त माझ्या रूपावर प्रेम करतो, म्हणजे जो माझी सगुण रूपाची भक्ती करतो, तो भक्तही मला, आणि माझी पूजा अर्चा करतो, तो भक्तही मला प्रिय आहे. त्याचप्रमाणे जो आपल्या बुद्धीचा उपयोग माझ्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी करतो, तो भक्तही मला प्रिय आहे. आणि जो माझ्याविषयीच खरं ज्ञान प्राप्त करून घेतो, तो भक्तही मला प्रिय आहे, असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. त्या देवाचे प्रिय भक्त व्हायचं म्हणून सगुण रूपाची पूजा आपण जास्त करतो. आता तसा ज्यांच्या उद्धव आणि गोपींच्या मध्ये संवाद आहे, तुम्हाला सगळी ती कथा माहिती आहे. कृष्ण वृंदावनातून इकडे मथुरेला आला. मथुरेला आल्यानंतर श्रीकृष्णाच्या मनामध्ये विचार आला की या गोपगोपींच्या भक्तीमध्ये जे प्रेम आहे, जो प्रेम रस आहे, हा या मथुरेतल्या लोकांना तर माहितीच नाही. उद्धव तर ज्ञानी भक्त होता आणि त्यामुळे तो सगुण भक्ती करणाराही नव्हता. आणि म्हणून श्रीकृष्णाने ठरवलं उद्धवाला वृंदावनामध्ये पाठवायचं आणि गोपींनी कशी प्रेमरसाने त्यांची भक्ती कशी आहे हे त्याला कळावं म्हणून पाठवलं. आता उद्धवाला सांगितलं की तू जायचंयस आणि त्यांना माझं वर्णन करून सांगायचंय आणि भक्ती कशी करायची ते तू शिकवायचंय. हा ज्ञानी भक्त आहे उद्धव. उद्धवाला लागलीच वाटलं, हा आता त्या गोपी काय, त्यांना शिकवायला किती दिवस लागणार, मला 2 दिवस, 2 दिवसात परत येतो. श्रीकृष्णाला म्हणाला 2 दिवसात त्यांना शिकवतो आणि मी परत येतो. माणसाला असा अभिमान असतो. आम्ही अशी एक व्यक्ती आयुष्यामध्ये बघितली, खरी गोष्ट सांगते मी, उगाच खोट्या गोष्टी नाही सांगेल. आपल्या नित्य निरंजन मंत्र आहे आपला, त्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं. अनेकांना हा मंत्र माहिती नसेल तर नित्य निरंजन मंत्राचं पुस्तक आहे, ते घ्या, ते वाचा आणि त्यानुसार त्या मंत्राची उपासना घरी करायला सुरू करा. खूप फायदा होतो. शारीरिक असलेले अनेक प्रश्नही त्या मंत्राच्या ह्याच्यानी सुटू शकतात, उत्साह निर्माण होतो. हा नित्य निरंजन मंत्र श्री स्वामी समर्थांनी नानांच्या जगन्नाथपुरीच्या यात्रेत कसारा घाटामध्ये दिलेला. साक्षात स्वामी नानांच्या समोर उभे राहिले आणि हा मंत्र नानांकडून 11 वेळा म्हणून घेतला. त्याच्यानंतर नाना भराभरा जो कसारा घाट चढायला अत्यंत कठीण होता, तो घाट नाना चढून खाली उतरले. असा हा मंत्र. या मंत्राचं रेकॉर्डिंग करायचं होतं. जे म्हणणार होते ते उत्तम गायक, नाव सांगत नाही, उत्तम पैकी गायक होते. त्यांना सांगितलं असा असा मंत्र म्हणणार आहे. म्युझिक डायरेक्टर पण बघितले आणि रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. रेकॉर्डिंग करायचं. आता मंत्र आहे तो काय 2 मिनिटाचा मंत्र आहे.
पुस्तक पाठवून 2 महिने झाले गायकांना पुस्तक की बघा हा मंत्र आणि म्हणून बघा कसा म्हणायचा आहे, काय ते पुस्तक वाचायला पाहिजे, तो कसा म्हणायचं ते सगळं पुस्तकात दिलं आहे की कुठचा उच्चार किती सेकंद करायचा. आता जो का अनुभव आला त्याच्यावरून असं सांगता येईल की त्या गायकांना असंच वाटलं की मी एवढी गाणी म्हणतो, हे एवढ्याचा एक मंत्र म्हणायचा 1 मिनिटाचा पण नाहीये. तो म्हणाला मला फारसा रेकॉर्डिंगला किती वेळ लागणार. आणि म्हणून ते म्हणाले की त्यांनी निरोप दिला की जे निवेदन करायचं होतं की तो मंत्र कसा म्हणायचा याची माहिती त्या रेकॉर्डमध्ये द्यायची होती, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे, नुसतं ऐकून कळणार नाही. म्हणून ते सगळं निवेदन जे वाचून दाखवत होतं त्याचं रेकॉर्डिंग मी करणार होते निवेदनाचं. ते म्हणाले त्यांना काय अनुभव नाही आहेत ना, म्हणजे त्यामुळे त्यांचं रेकॉर्डिंग व्हायला खूप वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही असं करा, तुम्ही 11 वाजता या स्टुडिओमध्ये, मी 2-2:30 वाजता येईल. मग माझं काय 2 मिनिटात काम होईल की आपलं सगळं 3 पर्यंत आपलं सगळं काम आटपेल. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला काय अनुभव नाही, आपण जाऊया. आम्ही गेलो. तर माझं पण ते खरं पहिलंच रेकॉर्डिंग होतं, नाही असं नाहीये. उभे राहिले वाचायला. समर्थांची कृपा असल्यावर काय प्रॉब्लेम. एका याच्यामध्ये फक्त मी सुरुवात केली ते खूप फास्ट झालं. तरुण वय होतं माझं, त्यामुळे जोश होता चांगलाच. त्यामुळे मी बरंच फास्ट. तेव्हा जे म्युझिक डायरेक्टर होते ते म्हणाले फक्त हे रेकॉर्डिंग करताना जरा स्लो, सावकाश बोला तुम्ही, एवढं सांगितलं. आणि नंतर पूर्ण रेकॉर्डिंग जे 10 मिनिटाचं निवेदन करायचं होतं ते 10 मिनिटात रेकॉर्डिंग झालं. 11:30च्या आधीपासून आम्ही 2:30-3 पर्यंत त्यांची वाट बघत बसलो, येणारे गायक. आले काहीतरी 4:30 वाजता आले. स्टुडिओ नंतर 5:30ला बंद व्हायचा वगैरे असं काहीतरी होतं, गडबडीत गडबडीत आले. हे म्हणाले चला चला चला, उभे राहिले, माईकच्या समोर उभे राहिले म्हणायला. पहिला उच्चार केला तोच चुकला. मध्ये पार्टिशन असतं, कोणी जर गेले असेल पुढे रेकॉर्डिंग तर बघितलं असेल, भंडारा असतो त्याच्या पुढे पार्टिशन काचेचंही असतं. आपण समोर बसलेलो आम्ही आहोत, आम्हाला ऐकायला आलेले उच्चार चुकीचे वाटले. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, थकले. शेवटी खाली बसले. महाराजांचे भक्त म्हणून महाराजांना आवाहन केलं की आता हे रेकॉर्डिंग पूर्ण होते. आणि मग उठले. त्यांनी म्हटलं सत्य परिस्थिती सांगायची तर तरी पण त्यांचं ते उच्चार बरोबर झाले नाहीत, रेकॉर्डिंग नीट होत नव्हतं. पण शेवटी सामाजिक कार्य करताना जर आमची संस्था त्यांना असं म्हणाली असती, त्यांच्या चुका दाखवलेल्या त्यांना आवडत नव्हत्या, असं पण होतं. जर आम्ही असं म्हटलं की नाही तुम्ही नीट नाही करू शकले तर संस्थेचं नाव खराब होतं. ही जागरूकता सुद्धा नेहमी ठेवायला लागते की समाजामध्ये आपलं नाव, कोणी आपल्या संस्थेला नाव नाही ठेवता कामा की लोक अशी निघून गेली. म्हणून आम्ही त्यांनी जे काय म्हटलं त्याला शेवटी होकार दिला आणि आम्ही रेकॉर्डिंग करून घेतली. आता सांगायचा मुद्दा की हा उद्धवाला असंच वाटलं होतं की काय आहे एवढं, या गोपींना काय समजवायचं भक्ती, मी एवढा मोठा ज्ञानी भक्त. मोठ्या अहंकाराने तिकडे गेला. गोपींशी त्याची चर्चा सुरू झाली. गोपी त्याचं ऐकायला तयार नाही. सगळ्या गोष्टीमध्ये गोपींनी त्याला निरुत्तर केलं. त्यांनी जे काय सांगितलं आणि त्यांची कृष्णावर असलेल्या सगुण रूपावर असलेली जी काय भक्ती आणि त्यांच्या भक्तीमध्ये असलेलं जे काही प्रेम आहे ते ऐकून आणि बघून उद्धव बदलला. उद्धव या गोपींच्या प्रेमात पडला, त्यांच्या भक्तीमध्ये तो रमून गेला. आणि हा उद्धव जो 2 दिवसात काम करू देणार होता तो उद्धव तिथे 6 महिने गोपींबरोबर राहिला. त्याला जाणवलं की मी जे करतोय ते खूप वेगळं आहे आणि साक्षात या गोपींचं कृष्णावर जे प्रेम आहे, ते जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये जो प्रेमरस आहे तो प्रेमरस खूप महत्वाचा आहे. तोच खरा आनंद देणार आहे हे उद्धवाला जाणवलं. आणि उद्धव तिथे 6 महिने राहिला. उद्धवाने नंतर खूप मोठं काव्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की मला असा जन्म मिळू दे की वृंदावनामध्ये जे गवत आहे त्या गवताचा मला जन्म मिळू दे, म्हणजे या गवतांमधून त्या गोपी नाचतील, त्यांच्या पायाची धूळ मला मिळेल. अशा प्रकारचं सुंदर वर्णन या उद्धवांनी केलेलं आहे. म्हणजे प्रेम भक्ती या सगुण रूपावर माणूस प्रेम करू शकतो जास्त, आणि म्हणून सगुण रूपाची पण भक्ती आहे करणारे आहेत. तो भक्त पण मला प्रिय आहे असं श्रीकृष्णांनी म्हटलं आहे. माझ्या भक्तीचा प्रसार करणारे आहेत तेही मला प्रिय आहेत.
आणि जे माझं ज्ञान घेतात, माझं खरं रूप काय आहे, मी जे म्हणते की स्वामींच्या ज्या कथा आहेत त्या कथा पुढे खूप गहन अर्थ आहे, हे जाणून घेणारा ज्ञानी भक्त, तो पण महाराजांना आवडणाराही लक्षात घ्यायचंय. म्हणजे रोजची उपासना सगुण भक्ती करायची आहे, त्याचबरोबर भक्तीचा प्रसार करायचा आहे आणि त्याचबरोबर महाराजांचं जे विशाल रूप आहे ते विशाल रूप जाणून भक्ती करायची आहे. अशा या पायऱ्यांवरनं आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे आणि हे सगळी शक्ती बुद्धी आहे ती आपल्याला महाराज देणार आहेत. फक्त आपल्याला काय करायचंय तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपण एक आयुष्यात एका महत्वाच्या टप्प्यावर या आध्यात्मिक मार्गावर एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत याची जाणीव ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आपली प्रगती करून नेण्याचा प्रयत्न करा. शुभ दीपावली जवळ आलेली आहे. शुभ दीपावली तर लक्ष लक्ष दिव्यांची उधळण होते, सगळीकडे प्रकाश आणि आनंद होतो. सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती. महाराजांची आरती दिवाळीचा सुरुवात, दिवाळीची पहाट आहे ती स्वामींच्या पूजनाने झाली पाहिजे. महाराजांची पूजा ही दिवाळीत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. करिता मी धावा धावतची आले, शुभंकर वेळी दीप उजळले. प्रगटता स्वामी जोडिले मी हाता, पंचारती तुझ श्री स्वामी समता. सद्गुरु श्री स्वामी समता. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.